नमस्कार. माझ्या अंतरंगाच्या सर्व व्ह्यूअर्सना मनपूर्वक धन्यवाद. कारण माझे व्हिडिओ बघता या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. तसेच ज्यांनी सबस्क्रिप्शन केले त्यांचे देखील शतशः धन्यवाद. आता मी बसले, पाठीमागे तुम्हाला अंधार दिसत असेल कारण आम्ही जिथं बसले तिथं शेडमध्ये चूल आहे आणि चूल घातल्यामुळं मागं येऊन बसलेले. आत किचनमध्ये काय गडबड सुरू नाही. आज ठरवलेलं मी मटण पण आणायचं आणि चिकन पण आणायचं, परंतु काम निघलं, म्हणजे शाळेचंच काम निघलं आणि त्यामुळं हा सगळा बेत विस्कटला. कारण मटणाला खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप आज किंकरात असल्यामुळे. तर मी आता मग चिकनच आणलं आणि चिकनची म्हणजे बनवतो का बनवली सगळं. रेसिपी वगैरे काही मी दाखवत नाही, परंतु मला असं रेसिपीची फारशी आवड नाही. आम्ही थोडेसे पुस्तकातली माणसं, पुस्तकी किडे आहोत, त्यामुळं जे बनले तेवढं आता बघूया. तर एक रस्सा चुलीवरती चिकन, हा रस्सा मटण, म्हणजे चिकन मला फारसं नाही आवडत, मटणच खायचं होतं परंतु ते मिळालं नाही. आणि मग इथं बसल्यानंतर म्हणजे चला आपलं छोटंसं हे ऑर्गॅनिक किचन दाखवूया सगळ्यांना. हे कालचं नाक मग काम करून घेतलं, तर शेतातली अवजारे वगैरे ठेवून मग पुढं असं जरा बऱ्यापैकी करून आडोसा तयार केला. कारण ते 2 मेंबर आहेत, 2 डॉगी आहेत, 2, त्यांच्यामुळं हे होतं थोडंसं सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ते करावं लागतं. तर आता आल्यानंतर मी करणार आहे भाकरी. तांदूळ आणि शाळू मिक्स केली आणि त्या अशा खमंग खरपूस चुलीवरच्या भाकरी करायला बसणार. भाकरी करत करत थोड्याफार आपण गप्पा मारायच्याच आहेत. तर चला तर मग आता भाकरीची तयारी. कुणी असलं तरी पोटासाठी हे पाणी करून खावंच लागतं. त्यामुळं आपण कितीही मोठे असलो, कुठल्याही पदावरती काम करत असलो तरी देखील आपल्या पोटासाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतात. मग किती पण काम असले काय असले तरी पण स्वयंपाक करणं हे कंपल्सरी असतं. तर मग आता आणि थंडीच्या दिवसात ना खूप छान वाटतं असं स्वयंपाक. आणि कसं थंडी वाजत असली की इथं बसलं जरा धगीजवळ धग असली की एकदम फ्रेश वाटतं. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शाळू आणि तांदूळ एकत्र दळून भाकरी आम्ही बनवतो. म्हणजे तसं काही व्हरायटी असते असं काय नाही. एक नुसते शाळू तर शाळू असं काही नाही. अनेक प्रकारच्या धान्यापासून भाकरी आम्ही तरी बनवतो. अशी मला सवयच आहे विविध प्रकारचे धान्य वापरून भाकरी बनवायची. आता ही एकदा झाली की दुसऱ्या प्रकारची, अशा प्रकारे मग हे आमचं असतं. तुम्ही कुठल्या प्रकारची करता? तुम्हाला तुमच्या भागात कोणत्या प्रकारच्या भाकरी केल्या जातात? आमच्याकडे तर बऱ्यापैकी तांदळाचा वापर केला जातो आणि शाळू पण आम्ही वापरतो, नाही असं नाही. चपाती काय आपल्या असतातच नेहमीच्या घरात. चपातीचं हे डब्याला शाळेत वगैरे जाताना किंवा बाहेर कोणी गेलं तर घरात त्यासाठी लागतं. तर चला तर मग आता भाकरी बनवते. या जेवायला आज चिकन, रस्सा आणि सुक्कं आणि हे भाकरी.